मूळव्याध आणि फिशरच्या पेशंटला चेक केलं की त्यांचं पहिलं म्हणणं असतं की मॅडम मला ऑपरेशन नाही करायचं आहे, तुम्ही सांगाल ती औषधी आणि सांगाल तेवढे दिवस मी घेईन आणि तुम्ही सांगाल ती पथ्य पण मी पाळेन, पण मला ऑपरेशन नको आहे. तर विदाऊट सर्जरी फिशर आणि पाईल्स यांना लाईफ लॉंग कसं मॅनेज करायचं याबद्दल आपण माहिती घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्स्टिपेशन, म्हणजे पोट साफ न होणं. कारण मुळात फिशर आणि पाईल्स यांची सुरुवातच कॉन्स्टिपेशनपासून होते. मग आपल्याला कॉन्स्टिपेशन व्हायला नको यासाठी काय करावं, तर पाणी भरपूर प्या, आहारामध्ये फळ पालेभाज्या यासारख्या फायबरयुक्त आहाराचं तुम्ही सेवन करा. आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचा पण समावेश असू द्या, जसे की तूप, लोणी, ताक ह्यांचा आहारामध्ये समावेश ठेवा. नियमितपणे थोडे व्यायाम करा, ज्यामुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित राहील आणि पोट साफ व्हायला मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला याही उपर पोट साफ होत नसेल तर गंधर्वरितकी, त्रिफळा चूर्ण यासारखी मलप्रवृत्ती साफ ठेवणारी काही औषधी असतात, त्यांचं तुम्ही सेवन करा. शिवाय जर त्या ठिकाणी तुम्हाला फिशर किंवा जखम झालेली असेल तर ती जखम भरून आणणारे शतधृतसारख्या काही क्रीम्सचा वापर करा. जर तुम्हाला जास्त त्रास असेल, त्या जागी सूज असेल, तर तुम्ही थोडेसे सीड्स बाथ घ्या, म्हणजे कोमट पाण्याचं शेक त्या जागेला दिलं तरी तिथली स्वेलिंग कमी व्हायला आणि त्रास कमी व्हायला मदत होते. आणि हे सगळं करूनही जर आपल्याला त्रास होत असेल तर तज्ज्ञ वैद्यांकडे जा, त्यांच्याकडून तुम्हाला नेमकं काय आहे याचं योग्य निदान करा. कारण बऱ्याचदा काय असतं, पेशंटला त्या ठिकाणी काही झालं की पेशंट मूळव्याध आहे करून अनेक ठिकाणी नको ते उपाय करतात आणि ॲक्च्युली पेशंटला फिशर असतो किंवा फिशुला असतो, पॉलिप असतो. तर योग्य डॉक्टरांकडे जाऊन पहिल्यांदा नेमका काय आजार आहे ते बघा आणि त्याच्यानुसार योग्य ते उपचार करा, लाईफलाँग पथ्य पाळा. तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम्स कुठेही काही त्रास देणार नाही. धन्यवाद.